नमस्कार दादा, आपलं नाव? सुदर्शन प्रकाश चौधरी. ओके. आपल्याला या सिटी वैदिकबद्दल कुठून आणि कशी माहिती भेटली? सर्वात पहिले मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले. मग तुम्ही काय विचार केला पुढचा? की बुवा आपण गंगापडसाठी केलं पाहिजे, कारण की भरपूर लोकांचे जे रिझल्ट होते ते वेल अँड बेटर होते. ते मला पण वैदिक करायचं होतं. हां. कारण की दिवसेंदिवस जमिनीचा पोत बिघडतोय म्हणून. मग तुम्हाला कसं वाटलं की म्हणजे तुम्ही कुठून संपर्क केला, काय केला? मी जे आपल्या यूट्यूबच्या नंबरवरून फोन केला, मग तिथून जळगावच्या तुमचा नंबर मिळाला. तुम्ही त्या दरंगावाल्याचा नंबर दिला, तो आपल्या शेतावर आला की अशा अशा पद्धतीने मी सुरुवातीला डायरेक्ट कृषी अमृत घेतल्या 6 बॅगा. ते 10 सांगत होते, पण मी 6 घेतल्या कारण की गंगा पडला एवढा खर्च करायचा, त्या मानाने मी फक्त 6 बॅगा घेतल्या आणि 600 ग्रॅम RNPH घेतलं, त्याच्यात मिक्स केलं आणि राऊंड करून दिलेलं आहे. मी फक्त तेवढंच दिलेलं आहे आतापर्यंत. तेवढंच दिले. आपलं क्षेत्रफळ किती आहे? हे 1 बिघा आहे पूर्ण. 1 बिघा म्हणजे 1 एकरला खूप कमी. 1 एकर पण नाही. ठीक आहे. मग तुम्ही आता हे जे रिंगण पद्धतीने मी मटेरियल वगैरे टाकलं, बरोबर आहे? जसं सांगितलं त्या पद्धतीने टाकलं. तर तुम्हाला त्याच्यात काय काय बदल वाटत गेले सुरुवातीला? म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे हा जो वेल आहे हा खूप ग्रो होते. एकदम 2 पानांपासूनच आपण जसं सुरुवातीला गोल केलं तसं जसं दिवसेंदिवस त्याचे पानं चवडे होत गेले, मोठा होत गेला वेल आणि पूर्ण वावर एकदम झाकून टाकलाय त्याने. 1-1.5 महिन्यातच पूर्ण वावर असं पूर्ण आच्छादून टाकलंय. ओके. तुम्हाला याच्यात काय बदल वाटले असं की जे केमिकल शेती करता लोक इतर, बरोबर आहे, तुम्हाला याच्यात काय वाटलं की तुम्ही वैदिक वापरलंय? कारण की आपण जर केमिकलवर केले असते तर त्याचे पानं वाकडं होणं किंवा हे होणं, त्याला स्प्रे करा, हा स्प्रे तो स्प्रे, हे खत द्या ते खत द्या. मला एकदा खत देऊन याच्यावर काही करायची गरजच पडली नाही. काहीच गरज पडली. हे तुम्ही मनापासून बोलताय का मी सांगितलं म्हणून काय असं? बिलकुल मनापासून. कारण की 1000 बी लावलेली आपण, इकडं 100-1 बी वेस्ट गेली आहे आपली, पण पूर्ण 900 बी आपल्या पूर्ण वेल आपल्या हातात आहे. आणि एका वेलला कमीत कमी 7 ते 8 सेटिंग सुरुवातीला झालेले आहे. 7 ते 8 सेटिंग. अशा तरी साधारण किती सेटिंग होतं? तर एका वेलला एकच फळ पकडलेलं आहे, आणि एकच फळ भेटतं एका वेलला एकच फळ भेटतं. पण तुमच्या याला आता स्टेज मध्ये 3-3, 4-4 फळ एका वेलला लागलेले आणि त्याची जो ब्रांचेस आहे ते चालू आहे, त्याची फळधारणा चालू आहे. म्हणजे अजून आपल्या प्रॉपर फळ मोठे व्हायला किती वेळ लागेल साधारण? 15-20 दिवसात फळ तयार होऊन जातं. 15-20 दिवसात 1 महिना पूर्ण एक जबरदस्त फळ तयार होऊन जाईल. म्हणजे कटिंगला येऊन जाईल तो. तुम्हाला काय वाटतं किती वजन भरू शकतं साधारण फळांचं? हे तर अजून एवढं मोठं फळ होऊन गेलं तरी पण त्याचे कवडा आच्छादन आहे, म्हणजे ते खूप मोठं होईल असं वाटतंय. कारण की जर ते छोटं राहिलं आणि त्याची पाट कडक होऊन गेली तर लोक कापून टाकतात, पण ते ऑलरेडी कवडं आहे, म्हणजे मोठं होत ते खूप मोठं होईल असं वाटतंय मला. 25 ते 30 किलो पर्यंत जाईल ते फळ जाऊ शकतं. कारण की त्याची गोलाई वगैरे पूर्ण एक सेम आहे, एकसारखी. पुढे कमजोर नाही, काही नाही. म्हणजे आपण अजून एकाला जर बेसोल डोस दिला तर हे अजून म्हणजे पूर्ण 10 बॅगा जर दिल्या असत्या आणि RNPH जसं तुम्ही 3-3 किलो 2-2 किलो काय होतं ते असतं, तर त्याच्यापेक्षा आवाजाचा प्लॉट झाला असतं. ठीक आहे. सर, आपले जे लोकेशन आहे, समजा कोणा एक शेतकऱ्यांना जर पाहायला यायचंय, बघायचंय, तर आपलं लोकेशन सांगा ना. आपलं एरंडोल पासून धारागीर गाव आहे. आम्ही प्रॉपर एरंडोलचे. आमचे शेत इकडे धरणाजवळच शेती आहे. धरण कोणतं? हे अंजनी धरण आहे, इथून 1 किलोमीटर आहे. धरणाजवळच शेती आहे आपली. धारागीर शिवारात आपलं शेत. धारागीर शिवार. तुमचा मोबाईल नंबर सर? 96 65 06 05 78. ठीक आहे. तुम्हाला शेतकऱ्यांनी संपर्क केला तर काही अडचण नाही ना? काही अडचण नाही. ठीक आहे. धन्यवाद सर.